या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस। राज्यातील 29 महानगरपालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत मंत्रालयात काढण्यात आली। यामध्ये सोलापूर महानगरपालिका महापौरपदाचं आरक्षण सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी जाहीर झालं। त्यामुळे इच्छुकांनी आपल्या गॉडफादर मार्फत फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली असून महापौरपदासाठी सर्वात जास्त मताधिक्यानं निवडून आलेले विनायक कोंड्याल, डॉक्टर किरण देशमुख, नरेंद्र काळे, शिवानंद पाटील, अनंत जाधव यांच्या नावाची चर्चा जोर धरत असून यामध्ये भाजप पक्षश्रेष्ठी कोणत्या नावाला पसंती देणार याकडे लक्ष लागलं असून महापौर पद खेचून आणण्यासाठी शहरातील तिन्ही आमदार प्रयत्न करत आहेत। श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या विवाह सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर, श्री संत तुकाराम भवन तसंच श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप इथं आकर्षक आणि भव्य विद्युत रोषणाई करण्यात आली आहे, अशी माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली। श्री विठ्ठलाच्या गाभाऱ्यावरील कळसाला विशेष विद्युत रोषणाई करण्यात आल्यामुळे भाविक कळस दर्शनासह रोषणाईचा मनमुराद आनंद घेत आहेत। संपूर्ण मंदिर परिसर प्रकाशमय झाल्यानं भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे। ही विद्युत रोषणाई श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीमार्फत करण्यात आली असून याची जबाबदारी विभाग प्रमुख शंकर मदने यांच्याकडे सोपवण्यात आली आहे। यासाठी LED माळा, लटकन, तोरणे, रोप लाईट, आर्टिकल लाईट्स, व्हाईट आणि वार्म फोकस लाईट्स आदी अत्याधुनिक साधनांचा वापर करण्यात आला आहे। सोलापूर शहरात गणेश जयंती गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। शहरातील ठिकठिकाणच्या गणेश मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती। दुपारी 12 वाजता पाळणा, गुलाल आदी कार्यक्रम पार पडले। सोलापुरातील श्रद्धानंद समाज सार्वजनिक आजोबा गणपती ट्रस्टच्या वतीनं गणेश जयंतीचं मोठ्या प्रमाणात नियोजन करण्यात आलं होतं। सकाळी 8 पासून दुपारी 12 वाजेपर्यंत मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी अथर्वशीर्ष, सहस्त्रनामावली, रुद्राभिषेक असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। सकाळच्या सत्रामध्ये श्रीनिवास गुजर, जयराज कुमणे, श्रद्धा वेद पाठक, स्नेहा मखरिया, बसवराज नवले, संजय शरणार्थी, प्रशांत कडपट्टी, शिवाजी कराळे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली। दाजी पेठेतील अप्पा गणपती प्रतिष्ठानच्या वतीनं श्री गणेश जयंती मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली। या निमित्तानं भक्तांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं। यावेळी मंडळाचे अध्यक्ष तथा नूतन नगरसेवक मेघनाथ एमुल, नगरसेवक शेखर इगे, श्रीकांत वाडेकर, वासुदेव दोरनाल, विवेकानंद महिंद्रकर, विजय महिंद्रकर, महेश कोडम यांची प्रमुख उपस्थिती होती। या प्रसंगी मोठ्या संख्येनं भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। दरम्यान नगरसेवक मेघनाथ एमुल आणि विवेकानंद महिंद्रकर यांनी या उपक्रमाची माहिती दिली। आज गणेश जयंतीनिमित्त सर्व सोलापूरकरांना मनापासून शुभेच्छा देतो आणि यावर्षी अतिशय आम्हाला आनंद होत आहे। दरवर्षी आम्ही जे पूजा इथं करत होतो दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आम्ही सर्वांना महाप्रसादाचं आयोजन केलं आणि यावर्षी अतिशय आनंद होता की आम्ही 4 नगरसेवक बोलून येऊन आज आम्ही आरतीला थांबलो। त्याचा खूप आनंद आम्हाला होत आहे आणि आजच मंडळाच्या वतीने सर्व सभासदांच्या वतीने आम्ही एक संकल्प केला की येत्या 8 दिवसात आम्ही गणपतीचं भव्य मंदिर आम्ही इथं ह्या 8 दिवसात आम्ही भूमिपूजन करणार आहे। सोलापुरातील श्री समक्का सारक्का संप्रदाय संस्थेच्या वतीनं 28 जानेवारी ते 1 फेब्रुवारीपर्यंत ओम अवंतीनगर हरे राम हरे कृष्ण मंदिरासमोर अर्थात इस्कॉन मंदिरासमोर जंगम वस्तीजवळ कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर इथं श्री समक्का सारक्का देवीची यात्रा भरवण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष अंबादास बिंगी यांनी पत्रकार परिषदेत दिली। याबाबत अधिक माहिती देताना त्यांनी सांगितलं की तेलंगणा राज्यातील मेडारम इथं समक्का सारक्का देवीची मूळ यात्रा दर 2 वर्षांनी भरवली जाते। सोलापुरात या देवीचे लाखो भक्तगण आहेत। यापैकी मोठ्या संख्येनं भक्तगण मेडाराम इथं यात्रेला हजेरी लावतात, पण असंख्य सामान्य गरीब भक्तांना या यात्रेला जाणं आर्थिक अडचणीमुळे शक्य होत नाही। अशा भक्तांच्या सोयीसाठी सन 2002 पासून
अर्थात गेल्या 20 वर्षांपासून श्री समक्का सारक्का संप्रदाय संस्थेच्या वतीनं मेडारामच्या धर्तीवर सोलापुरात दर 2 वर्षांनी यात्रा भरवली जाते. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीनं 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून अध्यक्ष बापूसाहेब सदाफुले यांच्या सूचनेनुसार ट्रेड युनियनचे मार्गदर्शक इक्बाल तडकल यांनी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांच्याकडे निवेदन सादर केलं. या निवेदनात ट्रेड युनियनच्या वतीनं विविध मागण्या करण्यात आल्या. महापालिका कर्मचाऱ्यांना राज्य शासनाप्रमाणे 53% महागाई भत्ता लागू करावा, तसंच राज्य शासनाप्रमाणे 2% घर भाडं भत्ता लागू करावा. महापालिकेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची अर्जित रजेची थकीत रक्कम त्वरित अदा करावी. घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील 15 कर्मचाऱ्यांना बडतर्फ केलं असून त्या कर्मचाऱ्यांना तात्काळ सेवेमध्ये रुजू करून घ्यावं. महापालिकेतील कायम बदली रोजंदारी मानधन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी आश्वासित केल्याप्रमाणे मेडिकल कॅशलेस विमा लागू करावा. पालिकेतील पदोन्नतीवर जमादारपदी नियुक्ती मिळालेल्या महिला कर्मचारी आणि बिगारी कर्मचाऱ्यांना त्यांची पदोन्नती नको असेल तर पदोन्नती रद्द करून आहे त्या पदावर नियुक्त करावं. या मागण्यांचा या निवेदनात समावेश होता. या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस. सर्व सुविधांनी युक्त शहरालगतचा अद्ययावत प्रकल्प, लक्झरियस रेसिडेन्शियल ओपन प्लॉट्स, कॉन्क्रीट रोड, पाण्याची सोय, स्ट्रीट लाईट अशा सुविधांसह मंदिर, योगा केंद्र, ओपन जिम, चिल्ड्रन पार्क, ओपन अँफिथिएटर, निसर्गरम्य वातावरणात नवजीवन अनुभवण्यासाठी पुणे रोड बाळे इथल्या क्रिस्टल्स ड्रीम स्पेसला प्रत्यक्ष भेट द्या. ऑफिस क्रिस्टल डेव्हलपर्स, ICICI बँकेजवळ, पार्क चौक, सोलापूर. संपर्क 820 099 827 आणि 9145 509 509.